सकाळी 4ला निघालो घरातून. टू व्हीलरवर गेलो डायरेक्ट खेडशिवापूरनं 5 वाजता निघलो. गाडीला स्टार्टर मारला. सकाळचे 6-6:30 झाले असतील. आलो आहे डायरेक्ट खंडाळा घाट चढायला लागलो आहे. तर मित्रांनो, आपली गाडी आहे ओव्हरलोड. गाडीमध्ये आहे 3-3.5 टन वजन, त्यामुळे आपण सकाळी लवकर निघतो. तर तुम्ही मौसमचा मजा घ्या आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा. कशी टाकी फुल केली होती. म्हटलं आता ओके, पुढं थांबायची गरज नाही, काय नाही. आपल्याला सर्वात पहिल्यांदा जायचं होतं साताऱ्यामध्ये. साताऱ्यातून परत मागं येऊन महाबळेश्वरला, आणि महाबळेश्वरवरनं परत आपल्याला जायचं होतं खाली साताऱ्यामध्ये. मौसम एकदम कडक येतं हो. नजारे म्हणजे नजारे. पावसाची मजाच वेगळी आहे बघा. आत्ता सध्या तर हिवाळा चालू झाला आहे, त्यामुळे मजा नाही बघा. गाड्या कशा ओव्हरटेक मारतात घाटामध्ये. ह्या ट्रेनिंगला फेलसुद्धा लई होत्या तो गाड्या, प्रश्नच नाही. तर पुढं आलो डायरेक्ट साताऱ्याच्या जवळजवळ आलो होतो. परत इथं फुल पाऊस चालू झाला. अंधार त्यामुळं परत पडला. काही विषय नाही. हळूहळू चाललो होतो गाड्या ओव्हरटेक करत. साताऱ्यामध्ये पोचलो. साताऱ्यातून मग म्हणलं आता रिटर्न लगेच फिरायला लागलो. नंतर परत तुम्हाला महाबळेश्वरमध्ये आलेला काही व्हिडिओ शूट केला नाही. महाबळेश्वरमधली डिलिव्हरी दिली. गाडी आता आपली पूर्ण अनलोड झाली होती. थोडंफार 200-300 किलोच वजन आता गाडीमध्ये राहिलं होतं. ते द्यायला परत आपल्याला साताऱ्याच्या खाली उतरायचं होतं. सातारा रोडनी मेढा जावली तालुका साताऱ्यामध्ये पडतं. इथं आपल्याला डिलिव्हरी द्यायची होती. किरकोळ होतं, मगाशी देता आलं नाही, त्यामुळे आपल्याला परत त्या मेढ्यापाशी जायला लागणार आहे. त्यामुळे आपण वापस त्या दिशेने निघालो. इथं फुल जंगल आहे बघा. पलीकडच्यापेक्षा इकडं व्ह्यू कडक आहे वाईच्या घाटातून येण्यापेक्षा. बायकर्स लोकंसुद्धा खूप होते रोडला, फुल फास्टमध्ये. विषयच नाही यांचा, नादच करायचा नाही. तसा रोडला जास्त यार गर्दी नसती. पलीकडचे वायवर नाहीत, त्या घाटातून जास्त गर्दी असते रोडला. इथं जंगल खूप दाट आहे बघा या रोडला. हॉटेल वगैरे जास्त नाही आहेत, त्यामुळे फील येऊन जातो पूर्ण यामध्ये. गाडीचा एक व्हिडिओ घ्यावा म्हणलं या पावसामध्ये, त्यामुळे व्हिडिओ काढायला थांबलो. एकदम कडक व्हिडिओ आला होता. पण नुसतं जंगल. थोडा पाऊस कमी झाला होता म्हटलं, त्यामुळे पटकन व्हिडिओ काढून घ्यावा. व्हिडिओ काढला, निघालो पुढं. खाली आलो. इथं खाली आलं की तेव्हा व्ह्यू दिसायला लागला. या पलीकडे दिसतं, ह्यो पलीकडनं डोंगरावरनं जो रोड येतो तो येतो आहे आपल्या वाई साईडनं, आणि हा आपल्याला उतरतो आहे मेढा. डायरेक्ट हा जातो रोड साताऱ्यामध्ये. हा घाट उतरत होतो. पूर्ण सिमेंटी रोड झालेला आहे, त्यामुळं काही विषय नाही. पण गाडी एवढी आपटते ना, अफाट प्रमाणाच्या बाहेर गाडी आपटत होती. तर म्हटलं जायला तर इथूनच लागतं आहे. तर घाट उतरलो. खाली काय पाऊस नव्हता, त्यामुळं डिलिव्हरी दिली. रिटर्न काय त्याने व्हिडिओ शूट केला नाही. तर मित्रांनो, व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बनवण्यासाठी धन्यवाद.